अकोल्यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। नागपुरी जीन परिसरातील जनसेवा ट्रान्सपोर्टवर छापा टाकून 5,39,000 रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे। एक आरोपी अटकेत असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। अकोला पोलिसांनी शहरात जीवघेणा ठरणाऱ्या चायनीज नायलॉन मांजाच्या विक्रीवर मोठा आघात केला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली। त्यानुसार सिटी कोतवाली हद्दीतील नागपुरी जीन परिसरातील जनसेवा ट्रान्सपोर्ट येथे आज छापा टाकण्यात आला। या कारवाईत एकूण 5,39,000 रुपये किमतीच्या 539 नायलॉन मांजाच्या रील्स जप्त करण्यात आल्या। मुख्य आरोपी मोहम्मद राजिक मोहम्मद इसाक राहणार भारतनगर अकोटफैल याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी शेख अन्सार राहणार नायगाव अकोटफैल याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दोषांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नासह पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे। चायनीज मांजामुळे शहरात दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्ष्यांचे गंभीर अपघात होत असल्याने ही कारवाई अत्यंत आवश्यक होती। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून मोठी दुर्घटना टळली आहे। नागरिकांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहनही जिल्हा पोलिसांनी केले आहे।